सर्व शेळी पालक बंधूंनो, स्वागत आहे सर्वांचं। तर बघा, वजन वाढीसाठी आपण काय काय करू शकतो। सर्वांचा एकच प्रश्न असतो की फास्ट वजन वाढ कशी होईल, कोणतं औषध वापरायचं, कोणतं मिनरल मिक्सचर वापरायचं किंवा टॉनिक, कोणतं लिव्हर टॉनिक, अजून कोणता खुराक द्यायचा, असे बरेच प्रश्न असतात। कारण त्यांना फास्ट वजन वाढ करायची असते पिलांची। पण मग सगळंच खुराकावर किंवा औषधावर अवलंबून नसतं। काही एखाद्या वेळेस जो लागवडीचा बोकड असतो त्यावर सुद्धा डिपेंड असतो, तो बोकड कसा आहे, कशा क्वालिटीचा आहे, त्यानुसार पिल्लंसुद्धा तशीच तयार होत असतात। जर बोकड जो लागवडीचा बोकड जर चांगला नसेल, त्याची क्वालिटी चांगली नसेल किंवा खराब असेल किंवा आजारी असेल, तर पिल्लेसुद्धा कमकुवत असतात आणि त्यांची वजनवाढ फास्ट होत नसते। हा एक मुद्दा असतो। तर बघा, वजन वाढीसाठी एका महिन्यात डबल कसं वजन वाढेल, फास्ट वजन आपला घरगुतीच खुराक कसा आपण देऊ शकतो, त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईकसुद्धा करू शकता आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता। तर बघा, आपला आता तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला एका साईडला दाखवतोच आपला खुराक। हा खुराक तुम्ही जर एक महिना दिला कंटिन्यू, एक टाईम किंवा सकाळ संध्याकाळ जरी दिला थोडा थोडा, तर तुम्हाला फिक्स सांगतो एका महिन्यात डबल वजन वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। कारण बघा, आपल्याकडं आता घरगुती सोयाबीन आहे, मक्का आहे, अजून हरभरा आहे, तूर, मूग, उडीद, अजून असे बरेच कडधान्य असतात, बाजरी, शाळू, तुरीची डाळसुद्धा आपण देऊ शकतो, त्यात ॲड करू शकतो। तर अशा प्रकारे आपण जो भरडा आहे कंटिन्यू जर एक महिना दिला, तर बघा तुम्ही रिझल्ट बघा, त्याचे खूप खतरनाक रिझल्ट असतात। तर असा द्यायचा, कसा द्यायचा, आता बघा, विकत आणायचं काहीच काम नाही, आपल्याला मेडिकलहून अजिबात काहीच आणायचं काम नाही। आपण काय होतं आहे, आपण फक्त औषधीच्या आणि केमिकलच्या मागं लागलो आहे। केमिकलने फास्ट वजन वाढ होईल आणि पिल्लं लवकर विक्रीसाठी येतील, पण मग सगळंच केमिकलच्या भरोश्यावर बसून चालत नाही, केमिकल किंवा औषधीच्या। कारण आपल्याला घरगुती जरी आहार दिला तेवढाच आपला खर्च वाचतो। अशाने काय होतं, सर्वच औषधी किंवा टॉनिक, मिनरल मिक्सचरच्या भरोश्यावर जर बसतो तर आपला शेळीपालनातला खर्च वाढू शकतो आणि आपण कुठंतरी तोट्यात जाऊ शकतो। तर मग आपण खुराकाविषयी बघा, आपल्याकडं बाजरी आहे, परत सोयाबीन आहे, मक्का आहे, गहू आहे, तूर आहे, हरभऱ्याचा चूर किंवा हरभरे, अजून जे कडधान्य आपल्याकडं असतात त्याचा आपण भरडा करून जरी ठेवला, किंवा आता बघा मी काय देतो आहे, माझ्याकडं भरडा, तो जो भरडा आहे तो दिसतो आहे तुम्हाला, त्यात आपलं सोयाबीन, मक्का, गहू, अजून त्या बालवडीच्या लहान मुलांच्या त्या पुड्या असतात त्या पण त्यात मिक्स आहे, अजून तांदूळसुद्धा मिक्स आहे। परत त्याच जोडीला मी अजून तो भरडा तर एक्स्ट्रा आहेच, परत त्याच जोडीला हिमालय 32 पावडर, त्यासोबत शेंगदाणे, कारण आपण शेंगदाणा पेंड विकत आणतो 40 रुपये किलोची, 40 रुपये किलो शेंगदाणा पेंड आमच्याकडे, आणि त्यात तेलकटपणा अजिबात नसतो, पूर्ण तो भुसा असतो पोकळ, त्यामुळे त्याचं एवढे खास रिझल्ट नाही आहे। मग आपण त्या खरपी शेंगदाणा पेंड्याऐवजी डायरेक्ट शेंगदाणे शेळ्यांना देऊ शकतो आणि त्याचे रिझल्ट खूप खतरनाक। एकदा डायरेक्ट शेंगदाणे खाल्ल्याला जर दिले आपण शेळ्यांना, तर खूप खतरनाक आणि चांगले रिझल्ट येऊ शकतात। तर आपण शेंगदाणे थोडे एक्स्ट्रा मिक्स नाही करायचे, एखादीत आपण थोडं थोडं अलग अलगच ठेवायचं। नंतर आपल्याला जेव्हा देणे तेव्हा थोडं थोडं जेवढं आपले पिल्लं असतील, बोकड असतील, त्यानुसार त्यांच्या वजनानुसार किती ग्रॅम द्यायचं ते तुम्ही ठरवायचं। आपण त्याचा भरडा पण देऊ शकतो करून, किंवा अलग अलग एखादी दाणे मिक्स करून सुद्धा देऊ शकतो। तुम्ही एक महिना कंटिन्यू देऊन बघा, आपण तेच देतो आहे, तुम्ही स्क्रीनवर बघतात आपला तो सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे, तसं मी डेली देतो आहेच माझ्या पिलांना। मी कुठल्याही प्रकारचं लिव्हर टॉनिक किंवा अजून मिनरल मिक्सचर अजिबात देत नसतो आपल्या पिलांना, अजिबात देत नाही। कारण आपल्याकडे एवढं सगळं घरचं आहे, त्यामुळं आपण विकत आणायचा विषयच नसतो। विकतच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्याकडे जे उपलब्ध आहे जो खुराक तोच द्यायचा, त्याच्यावर काम करायचं। उगाच नुसत्या विकत आणायच्या भानगडीत पडायचं नाही अजिबात, कारण सगळंच विकत जर आणलं तर आपलं शेळीपालन परवडणार नाही, त्यामुळं आपलं शेळीपालन तोट्यात जाऊ शकतं। फक्त या खुराकासोबत तुम्हाला फक्त जंतनाशक वेळोवेळी करायचं आहे, कारण जर तुम्ही जंतनाशक मंथली केलं नाही किंवा महिन्याला जंतनाशक केलं नाही, तर तो खुराक देऊन तुमचा काही फायदा होणार नाही। कारण खुराक नुसता ते जंत खाऊन घेतील आणि जंतच मोठे होतील, त्यामुळे जंतनाशक देणं खूप आवश्यक असतं या खुराकासोबत। दर महिन्याला जंतनाशक तुम्ही देऊ शकता, डिवॉर्मिंग करू शकता, अन्यथा काही फायदा होणार नाही। तुम्ही जर नुसतंच खुराक चाराल तर रात्र 2 टाईम, आणि जर मंथली किंवा महिन्याला जंतनाशक किंवा डिवॉर्मिंग नाही केलं तर त्या खुराकाचा अजिबात फायदा होणार नाही। तर त्यासाठी
पहिले जंतनाशक आवश्यक असतं, त्याच्यानंतर या खुराक द्यायला सुरुवात करा प्रत्येकानं. विकत आणि जर तुमच्याकडं घरी नसेल तर थोडंफार विकत आणायचा, कारण तो मेडिकल मिनरल मिक्सचर लिव्हर टॉनिकपेक्षा स्वस्त खुराक आहे आपला. घरगुती डाळ दाणे भरपूर असतं आपल्या घरात, तर तोच कधी दिला तर 100% तुम्हाला गॅरंटी सांगतो हे 15 दिवसातच तुम्हाला रिझल्ट भेटेल आणि आपल्या पिलांच्या अंगावर वेगळी चमक येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा खुराक देऊ शकता. उगाच खर्चात जाण्यापेक्षा आपला घरगुती खुराक तयार करा शेळ्यांना पिलांना, त्यामुळे दूधसुद्धा वाढतं आणि आपल्या पिलांचं सुद्धा फास्ट झटपट वजन वाढ होऊ शकते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांना पण शेअर करा. तर धन्यवाद.